ओ खैरे वा आता बहिरे, औरंगाबादचा कायम झाला खसरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा. आता संभाजीनगर विसरा, कारण उद्धवजींनी काल सोनियाजींना सांगितलं, मॅडम चिंता करू नका, आमचा पाठिंबा काढू नका, आम्ही संभाजीनगर करत नाही, आम्ही औरंगाबादच ठेवतो. त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो, हे जे तुमचं चाललेलं आहे मुंबईच्या संदर्भात, मुंबई तोडण्याची भाषा वगैरे, तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो. लक्षात ठेवा, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. काय म्हणाले? आम्ही मुंबईचे बाप. अरे अनरोस पुत्र ऐकला होता, अनरोस बाप कुठला पैदा झाला माहित नाही, अनरोस बाप कुठला पैदा झाला माहित नाही. अरे मुंबई महाराष्ट्र आणि भारताचा एकच बाप आहे आणि त्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज, दुसरा बाप नाही आहे. अरे हे स्वतःला मुंबईचा बाप घोषित करून राहिले. म्हणाले मी पंतप्रधानांच्या व्हीसी मध्ये होतो आणि पंतप्रधानांची मीटिंग आयपीएल सारखी मी त्या ठिकाणी ऐकली. आयपीएल सारखी मनोरंजन करत होते. मला माहित नाही तिथे तर सगळे मुख्यमंत्री होते, चिअरगर्ल आजूबाजूला यांच्या होत्या का मला माहित नाही. पण महाराष्ट्राचा अपमान आहे हो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पंतप्रधानांच्या बैठकीत आयपीएल समजून जर बसत असतील आणि तुम्ही महाराष्ट्र चालवता आयपीएल सारखेच आहे, मनोरंजनच करताय. पण माझा तुम्हाला सवाल आहे, तुमचं तर मनोरंजन होत आहे, पण त्या नांदेडमध्ये त्या ठिकाणी अतिरिक्त ऊस विकत घेतला नाही म्हणून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्याकडे कोण पाहणार आहे? ज्या एसटीच्या 135 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याकडे कोण पाहणार आहे? ज्या मराठ्यांचं आरक्षण गेलं त्यांच्याकडे कोण पाहणार आहे? ज्या ओबीसींना आरक्षणापासून तुम्ही वंचित केलं त्यांच्याकडे कोण पाहणार आहे? पाणी आणि वीज या ठिकाणी मिळत नाही, त्या सामान्य माणसाकडे कोण पाहणार आहे? या ठिकाणी शेतमजूर असेल, बारा बलुतेदार असेल, त्याच्याकडे कोण पाहणार आहे? अरे तुमचं मनोरंजन चाललंय, पण या ठिकाणी सामान्य माणसाची होरपळ होते. आणि म्हणून खरं तर मुंबईमध्ये आम्ही काय काय केलं हे सांगायची आवश्यकता नाही. आशिषजींनी ते सांगितलंय. मेट्रोचं जाळं असेल, इंदू मिलचं स्मारक असेल, कोस्टल रोड असेल, ट्रान्सफॉर्मर लिंक असेल, लिंक रोड असेल, सी लिंक असेल, नवी मुंबईचा एअरपोर्ट असेल, हजारो गोष्टी या ठिकाणी सांगता येतील की ज्या आम्ही केल्या. पण तुम्ही मात्र विकासावर काहीच बोलत नाही. तुमचं कर्तृत्व काय? इस सरकार का निर्णय क्या? दारू पर टैक्स कम, बार पर टैक्स कम, बिल्डरों को रियायतें, डेवलपरों को रियायतें और बचा खुचा माल, होत ना आज्ञा बिन पैसा रे, होत ना आज्ञा बिन पैसा रे. और मैं तो ये कहना चाहता हूं, अरे सामान्य आदमी का दुख तुमको कब पता चलेगा? अरे राजा राजमहल से बाहर निकलेगा तो ही ना पता चलेगा गरीब कैसा रहता है, कैसा जीता है, कैसा खाता है, कैसा पीता है. अरे राजमहल में बैठकर राज करने वाले इस बात को समझ नहीं सकते जो राजर्षि है. नरेंद्र मोदी जी जैसे जो राजा तो है लेकिन ऋषि है, जो अपने आप को सेवक कहते हैं, वो जानते हैं गरीबों का दर्द क्या है, इसलिए गरीबों के लिए काम करते हैं, इसलिए गरीबों के मसीहा है, इसलिए उनके पीछे पूरी दुनिया खड़ी है. दोस्तों काय म्हणाले? सकाळचा शपथविधी, सकाळचा शपथविधी. अरे सकाळचा शपथविधी केला, तो यशस्वी झाला नाही याचा मला आनंद आहे. पण यशस्वी जरी झाला असताना माझ्या मंत्रिमंडळामध्ये कुठला वाझे नसता. माझ्या मंत्रिमंडळामध्ये अनिल देशमुख आणि त्या नवाब मलिकला हिम्मत झाली नसती. आणि ज्या क्षणी दाऊदचा साथी मंत्रिमंडळात ठेवायचा की सरकारला लाद घालायची, ठोकर मारायची, हे आमच्या समोर विषय आला असता, त्यावेळी दाऊदच्या साथीदाराला मंत्रिमंडळात ठेवायच्या ऐवजी आम्ही
त्या मंत्रिमंडळाला ठोकर मारली असती. पण आज त्याचंही समर्थन करतायत. वर्क फ्रॉम जेल चाललाय, त्यांचे फोटो छापले जात आहेत आणि या ठिकाणी आम्हाला विचारतात तुम्ही त्यांच्या सोबत बसले असते का. आणि म्हणून लक्षात ठेवा, या ठिकाणी खरं म्हणजे उद्धवजी काल सांगत होते सामनामध्ये सत्य छापून येतं, सामनामध्ये सत्य छापून येतं. माझा एकच सवाल आहे, तुम्ही 2014 पूर्वी सामनामध्ये शरद पवार साहेब आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल जे छापत होतात ते सत्य आहे का, हे जर आम्हाला एकदा सांगितलं तर आमचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाधान होईल. आणि शेतकऱ्याला बांधावर तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासनही सामनात छापून आलं होतं, त्याचं नेमकं काय झालं हे देखील या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून मैं तो इतना ही कहना चाहता हूं, अब तो हनुमान चालीसा की शुरुआत हो गई है. अब चिंता की बात नहीं है, लंका का दहन होगा और मेरे साथ ये सारी वानर सेना खड़ी है, ये अतिरथी महारथी खड़े हैं, ये सब मिलकर अब यहां पर लंका का दहन करेंगे. और इसलिए इतना ही कहना चाहता हूं, ये जो हालात है ये सब तो सुधर जाएंगे. ये जो हालात है ये सब तो सुधर जाएंगे, पर जाते जाते कई लोग निगाहों से उतर जाएंगे. सवाल जहर का नहीं था, सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया. तकलीफ लोगों को तब हुई जब पीकर भी मैं जी गया. अरे म्हणून खरं म्हणजे हमारे सारे हिंदी भाषियों के इस सम्मेलन में आपने मेरा स्वागत किया, सत्कार किया, आपका आभार व्यक्त करता हूं. लेकिन ये मेरा स्वागत सत्कार मुझे तभी फलेगा जिस दिन इस मुंबई की महानगर पालिका को भ्रष्टाचारियों के हाथ से हम मुक्त करेंगे. जिस दिन इस महानगर पालिका पर भगवा तो फहरेगा, लेकिन भारतीय जनता पार्टी का भगवा फहरेगा. बताइए, आप तैयार है? तैयार है? तैयार है? तो मेरे साथ एक गीत बोलना है आपको. मैं बोलूंगा, मेरे पीछे